तर आता वाजलेले आहेत 5 आणि यायला वेळ झाला कारण थोडीशी आळूची वडी केली घरात आणि आता म्हणलं चला जाऊया. ह्यांनी गेलेत खाली मोटर काढायला आणि ही जनता बघा. तुमच्या दोघांच ही दोन बघा कुणीकडे गेली ती हिंड आहे. ही दोन गरीब आहे ती दोन लय वांड आहेत. आणि मी आणले पुरण पोळ्या सगळ्यासनी म्हणजेच रायबा बाजी गाई भद्रा सगळ्यासनी पोळ्या आणलेत. आम्ही करतो भरपूर सण पण संपत नाही. तर चला मी ह्या सगळ्यासनी आता पोळ्या देते. तर चला आता काय करते आधी मी सगळ्यासनी पाणी दाखवते आत बाहेर म्हणजे ही पाणी पिलीत की मोकळी होतील हिंडायला फिरायला. होय नाही रे बा ही मोकळी होतील. तर ह्यासनी पण बाहेर काढते. आणि टग्या बघा आता टग्या शेटची एंट्री होणार आहे. चला या या या. टग्याला पण जायचं असेल बाहेर. जा की टग्या. जा जा. टग्याला लागल्या 100% तहान. टग्या इधर टग्या य टग्या पाणी पिकी. तरी केळीचं पान काढून दिले. इकडं पावट्याची फुलं खायला लागलेत. चला आता बास. आता थोडीशी छान देवाची गाणी लावते आणि सुराला लागते. तर जसं की मी मगाशी सगळ्यांना ही दाखवलेलं किती झालेलं ते काल स्विश आणि कम चॅनलवर बघितलंच असेल. आणि ही गोकुळ मामा आहेत का नाही चौघच्या चौघ छान बाहेर चरून पोट भरून आली. आता पाणी पितील आणि मस्त पैकी झोपून जाते. आणि ती पण आतली पण सगळीच बाहेर होती. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की नाही वैरण खाऊ दे तुम्ही जरा खाद्य पण ठेवा. आणि मी जवळ आली नुसतं चाटायचं चावायचं चाटायचं चावायचं. होय होय की एवढंच काम चालू. आणि इकडं बघा की इकडं काय आहे मग ती मला कसं नाही कसं आहे. बानू शेवटी बाजेची मुलगी आहे माझ्यावर जीव असणार. बर बाजेची मुलगी आहे म्हटलं हा नाही का बाण. आता खायला लागलाय मला. खाऊन टाकतो खाऊन टाकतो. काय एवढी टाकतो ह्यो. त्याच्या आईला पण तशी सवय चाटायची. किती किती प्रेम किती. ए बानू 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 पी की पी. आणि बानू आली बघा गं. नाही हो शानी झाली आता नाही मला पहिल्यागत काय नाही. कारण तिला माहित आहे वैरण कोण घालणार तुम्ही नसलं. ए बानू बानू पी. बानू तिथं ये इथं ओ तिथं य पी घे. तुझा भाव आहे की माझं लाड करायला कशाला पाहिजे तू. तू मला चाटते आईवर गेली काय तिच्या. बाणूस तो मोठं झाले. पहिली उल होत आता मोठं झाले. ही नक्की बानू तरी इथं आलं की खरंच एवढं छान वाटतं माहितीये का. ह्याच्याकडे आणि तिच्याकडे बघून. आणि ह्याची एनर्जी लेवल आत्ताच्याच वेळेत फुल असते. एवढ्या उड्या मारती उलट्याला आता झाड पळते. अशी आणि आता तुम्ही इथून पुढे बघून घ्या. आज घातलेला आहे भवानी मातेला अभिषेक. आज आहे मंगळवार पौर्णिमा. तर अभिषेक बघून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. ओ बानूचा माझा एक फोटो घ्यावं थंबनेलला ठेवायचं. हा य हा चावती दीदी.
खावा मला, खाऊन टाका सगळी खाऊन टाका चावून चावून. हो छान द्या. आणि अशा तऱ्हेने ही पण लय लाडकी येते, सारखी चावायला येते ती. हा खा खा. खाद्य दिलेलं खात नाही तर हात तिकडं तिकडं लय. चला. आणि ती दोन बघा कोकणातला. हो का, ही दोन इकडे उभा राहिली. ही दोन वांड आहे, तो वांड. आणि ही तुम्ही कटड बोकडांसाठीच केलेलं ना, पाण्याच टाकलं. ती आपण ही इकडचं इकडे केलं की ती आणून ठेवायचा माचात. चला. एकसारख्या साड्या खातास आ. तर ह्यांनी मला म्हणतायत की अवतार चांगला आहे का बघ. छान आहे तुमचा अवतार. काय ग बाई, काय ग. ओ, दोन मोबाईल आहेत, दोन पण खायला द्या. दुसरं पण उभा राहणार आहे तुमच्या अंग. आज आहे पौर्णिमा आणि आम्ही आलेलो आहे दरवेळेस प्रमाणे भवानी मातेचा अभिषेक करण्यासाठी. आणि आम्हाला वाटलं पूजा झाली असणार मूर्तीची. आता म्हणले तर खालीच अभिषेक घालायचा आणि जायचं, पण अजून तर काही पूजा झालेली नाही. कोणतरी येऊन हे सगळं म्हणजे इथला सगळा जवळचा परिसर लुटून इथं उदबत्ती, साखर आणि फुलं ठेवून गेलेत. लोटले की बा फक्त घाण सारल्या बाजू. आणि आता फुलं ठेवले तर आम्ही आज जातो आणि भवानी मातेचा अभिषेक करतो. आणि श्रीशाला धुलिवंदनची सुट्टे, तर श्रीशा आलेली आहे कशाला लोटायला. ती म्हणली मी सगळं लोटणार आहे. कुठं लोटणार आहेस? बाहेर लोट की. आत लोटतेस? बरं ठीक आहे, लोटून घे. बघतो घाण आहे का. बऱ्यापैकी नाहीच श्रीशा, बऱ्यापैकी घाणच नाही. त्यापेक्षा तो हाय अगं बघू. दुसरं घे की तो झाडू. अगं लय धुळा आहे बाळा. तर आता श्रीशाला म्हणलं इथलं लुटू नको, कारण अजून इथलं सगळं काम चालू आहे. म्हणजे ह्या पायपा वगैरे बसवायच्या चालू आहेत, खिडक्या वगैरे. तर श्रीशाला ही लोट. आणि ओकितं पण खराट आहे चांगला. तर श्रीशाला म्हणलं इथलं पानं लोट, कुठली पण एक बाजू स्वच्छ कर. किंवा दत्त महाराज आहेत ना, दत्त महाराजांच्या पाशी जाऊन लोट जा. हा अजून ही पण लोटते नाही. ठीक आहे, लोट बाळा लोट. आणि की हा लोट. हा ठीक आहे, मग मी घेऊ का अभिषेक घालून? चला. तर आता अभिषेक आपण चालू करूया. आपल्याला इथनं आता सगळं लोटून वगैरे घेतलं पाहिजे, ही आजूबाजूचं स्वच्छ करून. कालचं नैवेद्य ना. चला आता देवीची मस्त अशी पूजा करून घेऊया. तर आता भवानी मातेची पूजा आणि अभिषेक संपन्न झालेला आहे. आता ओटी वगैरे भरल्या नंतर इथं भवानी मातेच्या मेन मूर्तीची सुद्धा पूजा झालेली आहे. आणि इथं म्हणजे जर पौर्णिमेलाच आता दत्त महाराजांना अभिषेक असतो, तर इथं अभिषेक पण घालून झालेला आहे. इथं दत्त महाराजांची पण पूजा झाल्या. इथं आहेत म्हसोबादेव, तर म्हसोबा देवाची सुद्धा पूजा झाल्या. त्याचबरोबर मागच्या साईडला म्हणजे देवीच्या बरोबर मागच्या साईडला आहे तिचा राखणदार, तर राखणदाराची सुद्धा पूजा केली. त्याचबरोबर आता इथं आहेत महादेवांची सुद्धा पूजा झालेली आहे. आणि ही आपलं रान, हे जे पांढरं दिसते ते सगळं गहू केलेलं आहे. आणि इथं म्हणजे ह्याच्या मागं आपलं सगळं शेत आहे. आता काही मी दाखवत नाही, जाऊ दे. गहू वगैरे काढायला आलाय.
इकडं गहू दिसतोय ते सगळं ऊस, खालचा ऊस. आता या झाडातनं दिसणार पण नाही आणि एवढं ऊन लागतंय. घरात जायचं लवकर, कामं उरायची सगळी. आणि श्रीषा मॅडमनी आज आरती घेतलेली आणि बऱ्याच मला वाटते. श्रीषा किती दिवसानं आलीस ग तू? झालं आवरा. वर्षान ते देव बसलेलं का, देव बसलेलं नवरात्रीत आले त्याच्या वाटत आले. होय आहे ना श्रीषा? धाकटी. तर आज देवीला हार आणायला ह्यांना वेळ नव्हता, तर देवीला हार आणि गजरा सुद्धा आले. तर आम्ही चाफ्याची फुलं आणि ही लाल फुलं घालून पूजा केलेली. बाकी मळवट वगैरे, साडी आणि भवानी मातेची पूजा तुमच्या बरोबर छान पद्धतीने शेअर केली. तर कशी वाटली ते सांगा आणि कमेंटमध्ये जय भवानी लिहायला विसरू नका. जय भवानी. जय बाबा. सायलीची मम्मी जाय काय खाल्लं का सरीनं? नाही काय दिसतंय तरी स्वच्छ. हा गाड्याच येतात. होय राहू दे जावे आलेले वाटतं ना. तर ही आपली विहीर आणि ही आपला गहू. तर ही शेत कधीच तुमच्या बरोबर शेअर केलं नाही. कसं दिसतंय काय दिसना. आणि ही गहू ऊस सगळं. लिंबाचं झाड आहे इथलं, ह्यांनी लिंब घेऊन येतील आपल्या बोकडासने. तर चला ह्यांनी एक दिवस ट्रीपमध्ये तुमच्या बरोबर हे सगळं क्षेत्र शेअर करते. तर श्रीषाचं बघा काय चाललंय इथं. श्रीषा तुला ते हे दिलेलं कुठं आहे? व्हाईट बोर्ड हा तो तर खराब झाला. तिथे आणि काढतेस बोर्ड. ब्लॅक बोर्ड. तो ब्लॅक बोर्ड फाटून झाला ना. मग मी काय म्हणतो इथं कलर देऊया का आपण काळा? सगळ्या काळा. हा आणि डस्टर पण आले. काय नाही का? डस्टर. डस्टर होय. चला मग मी काय करते बघा. तर बघल तेव्हा ते किचन मध्येच असते. मग किचन मध्ये असावं लागतं. काय काय माझ्या होता ब्रँड. कारण आज आपल्या घरी असं झालंय पहिल्यांदा. तर आपल्या घरी असं झालंय पहिल्यांदा की मिरचीच नाही हिरवी. त्यामुळे मग श्रीशाला अजिबात असली खिचडी आवडत नाही बरं का. मला पण नाही तिला आवडत. मिरचीच आवडते. खोट. श्रीशाला आणि श्रीशाच्या पप्पासनी हीच खिचडी आवडते. सगळ्यात जास्त खिचडी मला आवडत. आणि आता काय करणार आहेत माहिती आहे का, खिचडी पोट भरून खाणार ती. आणि पुन्हा दिवसभर उगच खाल्ली पोट डंबारलं ही चालणार. आणि माझं म्हणजे जर प्रत्येक पौर्णिमेचं रुटीन असतं, अभिषेक घालून आलं की खिचडी करायची. बरोबर. आणि साहेबांच्या मागे लागले की देवाच्या जाऊन पाया पडून आपण अजून काही गेलेलं नाही. काळवायला जाणार आहे की भवानीला जायचं एकटाच जाणार आहे मी काळवायला. जायची असं करायचं. शुक्रवारचं जमन आपण जर पौर्णिमेला जाऊया. काळवायच्या नावाने चांगलं. काळवायच्या कृपेने बाजा सुराला लागला आपला. 5 वारे केले आम्ही काळवायचे. ही सातवी पौर्णिमा असेल. होय. रायबाच्या पण करायच्या. होय. खरंच तर आता दर्शनच नाणायचं देवी. आता चालू हो पौर्णिमेचं नाही काय माहित. म्हणजे ही एवढं मानत नव्हतो आम्ही. पौर्णिमा अमावस्या असं. पण मागच्या वेळेस रायबा पौर्णिमाशी उद्या होती आणि त्याच्या आदल्या दिवशी गेला नेरल्यात डायरेक्ट वर पाय. तेव्हापासूनच बंद केलं सगळं. त्यावेळेपासून आम्ही खरं बंद केलं. मैदानात परत फेर व्यायाम सगळं बंद. पहिलं ह्यांनी तर बरोबर अमावस्येत आणि पौर्णिमेत ह्यांचा फेरा पडलेला आहे. अंगलटी आलेला आहे. रायबा पडला जसा आणि 4 पाय वर करून वर छकडा वर तेव्हा बास म्हणलं. ही एक आपल्याला हीच म्हणजे अनुभूती चालली की नको बाबा. आणि माहिती तर नसायचं मागच्या मागं कारभार केलेला. आई तर लय कावायच्या. अनुभव आला ग. माणूस होते ना ठेच लागल्याशिवाय सुधरत नाही. तर थोडक्यात निभावलं रायबाच. बस चला आता ताक
खिचडी खाऊन घ्या. आणि मी आपल्या बुकपूर मामांसाठी आणलंय खिचडी. तिथे एवढा पाला असला मग मी थोडा ट्रायलला घेऊन आले. जर खाल्लाच तर उन्हाळ्यासाठी तर बघा बोकडांसाठी काय पण कुठं पण कुठं पण खाय. आणायचा गोळा करून तुला खाऊन बघ की जरा. ह्याचं चूर्ण करून तुम्हाला द्यायचं आहे. ह्याचं चूर्ण करून रोज कोमट पाण्यातून पेला ना तर विचार करा तुमची काय एनर्जी लेवल वाढेल. चला चला उद्या आहे हड्डी. पौर्णिमाला हड्डी फिड्डी काय म्हणताय. तर चला काल मी शेडवर गेली नव्हती माझ्या बाळाला भेटाय. आणि आता काव पहिलं मी निवांत असायची त्यामुळे मी असं रायबाचं लाड लाड करत बसायचं. तिथं आले की कामाचा वरत नाही शेडवर. 10 मिनिटं हे करायचं त्याला गुंतरायचं. आता काय करणार आहे माहिती आहे का, खरं सांगते आज व्हिडिओ पण सांगते. हा. आता मी पहाटे 4ला उठाय चालू करणार आहे. आणि तिथलं 6 पर्यंत सगळं आवरते. होय. म्हणजे 7:30 धरून चाला. श्रीच्या स्कूलला गेली की मी डायरेक्ट, शेडत कारण मला देवपूजा करावी असं काही इथं मला बर्डन नाही. दीदी करू शकते पण ती मला व्यसन लागली. बरोबर. म्हणजे जर पूजा केलीच नाही तर मला काहीतरी हरवल्यासारखं विसरल्यासारखं वाटत. म्हणून भाजलंय हो तेव्हा का असं. उद्यापासून 7:30 वाजता याचं हा माझं दोन आवरलेलं असते. रायबाला जरा गोंधळायचं. तुम्ही रायबाच्या व्यायामचं म्हणताय का नाही, मग तुम्ही काही करतच जाऊ नका ना. एखादा फक्त जोडायला झुपायला बोलवायचं जायचं एक्का चालू करणार आहे मी तेव्हा. हा मग ती होतंय. चला केल्याने होते केलेची पाठीचे. तुम्ही एकटं म्हणायचं नाही. मी हाय ना, मी धरीन रायबाला. चालतंय. मला काय काय रान पण मोकळं झालं कडे जा. हा. चला चला आता संध्याकाळी काय करूया बघूया. मला जरा रायबाचं लाड करायचंय. काय झालं वाय आली. मोबाईल बारका वजाचा आहे डंबल सुचलल्या कर. ते बाजा नाच करते काय बाजा बाजानं सगळ्यासनी वेळ लावले. वेळ लावली संघर्ष होता बाजा तिचं नाव. आणि बाजाचं चॅनेल पण उघडायला लागले ती. युट्यूबला पण बाजा चॅनल आले. काय आता बोलायचं. इन्स्टाला आहेत ती आहेत, युट्यूबला पण आहेत. आणि ही सगळी चॅनेल का काढतात कारण त्यांना कॉन्फिडन्स आहे की ही कधीच कॉपीराईट देणार नाहीत. नाही बाबा पण काय आता म्हणजे असं कुचक्यापणानं वगैरे नाही. मला काय म्हणायचंय, जेवढे एडिटिंग करते चॅनल काढतात ना त्यांनी खरंच स्वतःचा फेस घेऊन काहीतरी करावं. होय बरोबर का आहे. तर तुमचं पण करिअर होईल. आमचं असं नाही की म्हणजे बरोबर आहे ना, तुम्ही तुमचा खरंच वेळ तिथं खर्च करा. आता इन्स्टाला पण एवढं छान छान एडिट करते तर तुम्ही तुमचं घेऊन करा. भले तुम्ही बाजाचा रायबाचा फोटो ठेवा, व्हिडिओ करा, एडिट करा, पण साईडला एक तुमचा पण छोटासा फोटो ठेवा की जेणेकरून कळेल की ही एडिटिंग कोण करते. बरोबर बरोबर. चला तर मास्टर शेफ बघा काय करतायत. त्यात पहिल्यांदा खिचडी भिजत ठेवली. ह्यात शाबू पहिल्यांदा रात्री भिजत ठेवलं. हा नंतर पण रात्री नाही भिजवला हो, सकाळी भिजवला. सकाळी भिजवली 6 वाजता भिजवले. काय नाही बरोबर लागत. ओ वाजले किती 11:30. भरपूर वेळ भिजला. रात्री लक्षात नाही माझ्या. त्यामुळे पोट फुगते. उलट रात्री भिजवलंच तुमचं पोट फुगते. बर हा रेसिपी सॉरी. काय करायचं, शाबू भिजत ठेवायचं पहिल्यांदा. परत कढई घ्यायची सकाळी, कढई गॅसवर ठेवायची, त्यात शाबू ओतायचं, चटणी घालायची, आपलं बुक्का घालायचा, मिरची घालायची, मीठ टाकायचं आणि थोडस तेल घालायचं. वरण घाला नाही आधी घाला काय पण करा. तेल घालायचं आणि परत असं हलवत बसायचं. परत दही नाही घ्यायचं नाही ताक घ्यायचं ते पण खायचं. वा 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 करायचं आणि पुन्हा म्हणायचं उगाच खाल्लं. ते पुढचं सांगा की. आणि ह्यांनी मला लग्न झाल्यास म्हणजे आधी सांगायचं मी ताईंचं लग्न झाल्यावर 4 वाजताचा चहा करायचो, याव करायचं त्याव करायचं.
मला एकदाच चहा केलता, ती पण आमची समूह 12 दिवसाची होती आणि आम्ही घर सगळं स्वच्छ करायला घेतलेलं. आणि साहेबांनी चहा केला की काकवी केली ती काय मला अजून कळालं नाही. तेवढंच काय ती मला असा चहा करून दिलता तेवढाच. आता समूह झाली आमची 12 वर्षाची. अजून चव तुझ्या ह्याच्यात आहे. अशी जिभीवर रेंगाळते शपथ चहाची मला चव. एकदा देऊ काय? नको आता चहाच पेत नाही. तर असं हे प्रेम. आता काय करताय हो, वाढताय काय सगळ्यांना? मला आ काय पावटा टाकून वाटा करून गेले त्यांनी. तर चला बघू शकता छान अशी खिचडी भाजलेली आहे. अशी छान झाल्या मोकळी मोकळी.